हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत आयर्न फ्लायवरती, की आयर्न फ्लाय जनरली आपण कधी बनवला पाहिजे किंवा जनरली आपण ती स्ट्रॅटेजीज कशी बनवतो, लेग्स काय आहेत जनरली त्याचे, आणि त्या बेसवरती आपल्याला बेनिफिट काय आहे, कधी बनवली पाहिजे, ग्रीक्सचा इम्पॅक्ट काय येतो त्याच्यावरती, किंवा लाईक डेज टू एक्सपायरी फार बनवली पाहिजे की नियर बनवली पाहिजे, ते आज पूर्ण आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो सिम्पली जर मी आयर्न फ्लायबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं, थोडं मी ह्याला वरती घेऊन जातो. ओके, नाव आपण डिस्कस करतोय आयर्न फ्लायबद्दल. ठीक आहे, नाव सिम्पल बघा. आयर्न फ्लाय जेव्हा पण आपण ती बनवतो ना, आपण त्याच्या आधी आपण एक स्ट्रॅडल बनवतो. ओके, आधी फर्स्टली एक्सप्लेन करूया की आयर्न फ्लाय हा जनरली आपण कशासाठी बनवतो. सो मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण आपण बघतो तेव्हा मार्केट जर कन्सॉलिडेशन झोनमध्ये असेल, जर मार्केट एखादा कन्सॉलिडेशन झोनमध्ये असेल तेव्हा आपण कुठेतरी आयर्न फ्लाय जनरली बनवतो. सो सिम्पल बघा, लेग्स जर मी म्हणालो गेलो तर आपण ATM कॉल आणि पुट सेल करतो. ATM कॉल आणि पुट सेल करतो, सेम एक्सपायरी. ओके, आणि एक OTM कॉल बाय करतो, सेम एक्सपायरी, आणि एक OTM पुट बाय करतो. सेम एक्सपायरी. ओके, सो जनरली जर तुम्ही ह्याचा पे ऑफ पाहिलं ना, तुम्हाला काही असा बघायला मिळेल, लाईक दिस. तुम्हाला काही पे ऑफ असा बघायला मिळेल. सो जर मार्केट जर ह्याच रेंजच्या आसपास राहिला तर तुम्हाला बेनिफिट आहे. जर मार्केटने इथे डिरेक्शन घेतली किंवा इथे डिरेक्शन घेतली तर तुम्हाला इथे लॉस आहे. ओके, प्रॉफिट कुठे, जर मार्केट ह्याच रेंजच्या आसपास राहिलं तर हा लेवल जो आहे तो प्रॉफिट एरिया आहे. ओके, नाव लेट्स सी, जर मी एखादा आयर्न फ्लाय बनवतोय किंवा शॉर्ट आयर्न फ्लाय बनवते तेव्हा मला बेनिफिट कोणत्या ग्रीक्सचा आहे किंवा कोणत्या गोष्टीचा आहे. सो सर्वात चांगला जो इम्पॅक्ट तुम्हाला बघायला मिळेल तो मिळतो थीटाचा. थीटा तुम्हाला तुमच्या फेवरमध्ये मिळतो. ओके, जेव्हा पण आपण ATM कॉल अँड पुट ऑप्शन सेल करतो तर सपोज इकडे मला 100 रुपये प्रीमियम मिळाला असेल कॉल म्हणून, आणि इकडून 120चा पुटकडून मिळाला असेल. सो टोटल 220 पॉईंटचा प्रीमियम आपण मार्केटमधून घेतोय. सो एक कंबाईन प्रीमियमचं जर बघितलं तर एक मला रेंज बघायला मिळते स्ट्रॅडलची. त्याला जर मी हेज केलं तर तो माझा स्पेसिफिकली काही प्रीमियम दिल्यामुळे माझा प्रॉफिट रेशो पण कम होतो. बट स्टील ही जी स्ट्रॅटेजी आहे ही तुम्हाला मिळेल लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिटमध्ये. ओके, ॲज कम्पेअर स्ट्रॅडल आपण काय करतो, ATM कॉल अँड पुट सेल करतो. सो ॲज कम्पेअर स्ट्रॅडलला जर मी आयर्न फ्लायबद्दल बघायचं, स्ट्रॅडलला जरा जास्त मार्जिन लागतं कारण आपण नेकेड आहे तो सेल करतोय, ATM कॉल अँड पुट ओपन सेल करतोय. सो जर मार्केटने एक मोठी ड्रास्टिक मोमेंटम दिली तर कुठेतरी जो आहे तो मेजर लॉस होऊ शकतो. सो दॅट इज द थिंग. बट स्टील जर मार्केटमध्ये जर तुम्ही स्ट्रॅडलला विकलात आणि जर तुम्ही OTMला जाऊन कॉल अँड पुट बाय केलात आणि हेज केलात तुम्ही, तर तुमचा जो कन्वर्ट होतो तो जनरली बनतो तुमचा आयर्न फ्लायमध्ये. ओके, नाव बेनिफिट कधी बनवायची स्ट्रॅटेजी, जेव्हा मार्केट आपण अँटिसिपेट करतोय की एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये राहील, त्याच रेंजमध्ये राहील आणि बेनिफिट आपल्याला बघणार. आणि बेनिफिट कोणत्या आहे एक तर ग्रीक्सचा, तर थीटाचा बेनिफिट आहे. नाव मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा पण तुम्ही आयर्न फ्लाय बनवत असाल तेव्हा ट्राय करा की तुम्ही नियर एक्सपायरी आहात का. ओके, जर स्टॉक्स बद्दल जर मी सांगायचं म्हटलं तर स्टॉक्समध्ये ट्राय करा, जर 10-12 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, मंथली एक्सपायरीला 15 दिवस बाकी आहेत, लेस दॅन 15 डेज बाकी असतील ना, तर कुठेतरी आयर्न फ्लाय तुम्ही बनवू शकता आणि एक खूप चांगला बेनिफिट तुम्हाला थीटाचा मिळेल. व्हाय, बिकॉज तिकडे थीटा जो आहे तो एक इम्पॅक्ट जास्त द्यायला सुरुवात करतो जेव्हा जेव्हा तुम्ही हळूहळू नियर बाय एक्सपायरी येते तेव्हा. सो थीटा बेनिफिट तुम्हाला बघायला मिळेल. सेकंडली जर मी ह्यामध्ये सांगायचं म्हटलं तर इंडेक्समध्ये ट्रेड करत असाल तर वीकली ऑप्शन्समध्ये जाऊन तुम्ही जनरली ट्राय करा की तिकडे आयर्न फ्लाय बनवायचं. तुम्हाला वाटत असेल की निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी
किंवा मिड कॅप जे आहेत ते इंडेक्स जे आहेत ते तुम्हाला कुठेतरी कन्सॉलिडेशन झोनमध्ये मिळतील किंवा असतील पूर्ण वीकमध्ये. सो वीकली ऑप्शन्समध्ये तुम्ही ट्राय करा. फार वीक नेक्स्ट वीक असेल किंवा 2 वीक एक्सपायरी नंतर असेल तर तुम्ही अवॉइड करा जनरली. बट स्टील इफ 7 डेज आहे, 7 डेजमध्ये मोस्ट ऑफ द टाइम 5च दिवस ट्रेडिंग डेज असतात कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो कुठेतरी तुम्हाला वीकली ऑप्शनमध्ये तुम्ही एक आयर्न फ्लाय बनवू शकता. ओके. सो स्केलेटन आपल्याला समजलं आहे. स्केलेटन जनरली काय आहे, ATM कॉल अँड पुट सेल आणि OTM आपण बाय करतो. नाव आपण बघूया ही स्ट्रॅटेजी दिसते कशी. ओके. सो मी तो क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती, जेव्हा तुम्ही क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती याल तुम्हाला याचं ट्रेडिंगवरती इथे आणि यायचं तुम्हाला ऑप्शन्स आर्किटेक्टवर. ओके. सो ऑप्शन्स आर्किटेक्ट इज अ पेपर ट्रेडिंग टूल. हा पेपर ट्रेडिंग टूल आहे. सो जर तुम्हाला एखादी स्ट्रॅटेजी बिल्ड करायची असेल किंवा एखादा पेपर ट्रेड बनवायचा असेल तुम्ही इथे येऊ शकता. ओके. लेट सी मी इथे रिलायन्स घेतो. ओके. असा स्टॉक ज्यामध्ये सगळ्यांना ट्रेड करायचं असतं. सो मी इथे येतो रिलायन्स. ओके. आणि मी क्लिक करतो ऑस्किलेटिंगमध्ये मी आधी पहिला स्ट्रॅडल तुम्हाला दाखवतो कसं असतं शॉर्ट स्ट्रॅडल. ओके. नाव यू कॅन सी रिलायन्स करंटली ट्रेड करते 2933 ला. ओके. नाव ATM स्ट्राईक कोणती येते 2940. यू कॅन सी सेल केले आहे कॉल आणि पुट ऑप्शन. सेम क्वांटिटी आहे, सेम एक्सपायरी आहे. ओके. पे ऑफ बघा तुमचा काही असा बनला आहे. जर तुम्ही इथे नीट पाहिलात तर जर रिलायन्स ह्याच रेंजच्या आसपास राहिला, इथे बघा हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. जर मार्केट ह्या रेंजच्या आसपास राहिलं तरी विल गेट अ बेनिफिट. एक्सपायरीपर्यंत मार्केट जर ह्याच लेवलला राहिलं तर 22,525चा प्रॉफिट आहे. थोडाफार खाली गेला तरी 10,000चा प्रॉफिट आहे. थोडाफार वरती गेला तरी 7,000चा प्रॉफिट आहे. तुम्हाला लॉस व्हायला सुरुवात कुठे होते 3030च्या वरती गेला तर आणि खाली 2850च्या आसपास, म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट 150 पॉईंट खाली आणि वरती पण 100-150 पॉईंट वरती जर गेला मार्केट तर कुठेतरी जो आहे तो तुम्हाला लॉस व्हायला शोध असेल. कशी रेंज बनली आहे प्रीमियम बघा 40 to 47 ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास एक रेंज आहे प्रीमियमची कंबाईंड प्रीमियमला जर मी पाहिलं तर, आणि त्यानुसार इथे रेंज बघायला मिळाली आहे. नाव इथे बेनिफिट लॉस बघा काय आहे, जर मार्केटने एक मोठी मोमेंटम घेतली, ओके, जास्त खाली पडला किंवा जास्त जरी वरती गेला तर एक अनडिफाईंड लॉस आहे, लॉस वाढतच जाणार आपला. ओके. कुठे ही पोझिशन हेज नाही आहे. जर मार्केटने खूप मोठी डिरेक्शन घेतली, जर हा 3090चा 17,000चा प्रॉफिट आहे तो जर 4,000वर गेला किंवा 4,000 नाही इन द सेन्स पण 3,200-300वर जरी गेला तरी हा लॉस 25, 26, 27, 28,000 पण होऊ शकतो. सो एक अनडिफाईंड लॉस आहे आणि प्रॉफिट जो आहे तो लिमिटेड आहे. सो कुठेतरी जी आहे ही रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये जर तुम्ही कन्फर्म असाल की मार्केट डिरेक्शन नाही घेणार त्या लेवलला तर कुठेतरी आपण ह्या स्ट्रॅटेजीला कंटिन्यू करू शकतो. बट जे कॉशियस आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटला घेऊन की जास्त लॉस नाही झाला पाहिजे, प्रॉफिट एक लिमिटेड असला पाहिजे, लॉस लिमिटेड असला पाहिजे. सो जनरली तुम्ही ट्राय करा की ह्याला हेज करून जायचं. सो हेज केल्यानंतर आपला हा बनतो बटरफ्लाय, जसं मी म्हणालो आयर्न फ्लायबद्दल. सो मी काय करणार 2960 किंवा 80 कॉल ऑप्शन बाय करतो. ओके. हायर स्ट्राईकचा कॉल ऑप्शन आणि एक खाली मी येतो पुट 296040 ऑलरेडी एक्झिस्ट करते. पुट ऑप्शन इथे मी 2980 आपण केलं ना, सो 2900 मी पुट ऑप्शन बाय करतो. ओके. क्वांटिटी जी आहेत ते आपल्या सेम आहेत, एक्सपायरी पण आपण सेम ठेवल्या आहेत आणि ह्याला मी मल्टिपल बाय 5 लॉट्सच्या बेसिसवरती बघतो. 1250 5 लॉट्सची क्वांटिटी आहे. अँड यू कॅन सी शॉर्ट अँड बटरफ्लाय. जर तुम्ही स्ट्रॅटेजी ते पाहिलं तर शॉर्ट अँड बटरफ्लायमध्ये कन्वर्ट झाले. बघा तो पे ऑफ जसं मी म्हणालेलो असा पे ऑफ दिसतो ह्याचा. यू कॅन सी जर मी इथे आलो लाईक दिस, हा जो वरचा पार्ट आहे तो प्रॉफिटेबल पार्ट आहे आणि हा जो खालीचा तो आपला लॉस मेकिंग पार्ट असणार. अगेन यू कॅन सी इथे पण बघा या लेवलला हा जो ग्रीन पार्ट आहे हा तुमचा प्रॉफिटेबल पार्ट आहे आणि हा जो आहे हा लॉस मेकिंग. नाव इथे तुम्हाला बेनिफिट बघा काय बघायला मिळते की जर मार्केट त्याच रेंजला जायला 2940च्या आसपास एक्सपायर झाला एक्सपायरीपर्यंत तर तुम्हाला एक्सपायरी प्रॉफिट आहे 42,375. जर मार्केटने खाली थोडीफार डिरेक्शन घेतली स्टील यू आर मेकिंग द प्रॉफिट टिल एक्सपायरी. बट जर मार्केट खूप जास्त जरी खाली पडला 2750 इथून 200 पॉईंट जरी खाली पडला तरी तुम्हाला फक्त 7,625चा जो आहे तो लॉस आहे.
तेच जर मार्केट इथून खूप जास्त जरी वरती पाहिला 100-150 पॉईंट जरी वरती पाहिला स्टील यू आर मेकिंग गुड अमाऊंट ऑफ एक लॉस तुम्हाला जो आहे तो कमी आहे 7625चा. सो लॉस कुठेतरी जो आहे तो आपण इथे कॅप केला आहे, खूप लिमिटेड लॉस आहे. आणि जर प्रॉफिट तुम्ही बघितलं तर प्रॉफिट तुम्हाला पे ऑफ तुम्हाला इकडे बघायला मिळेल एक टेबल पे ऑफ. तर बघा प्रॉफिट जर झाला तुम्हाला मॅक्झिमम होऊ शकतो 42,375चा, मिनिमम आहे 4875चा. पण आणि जर लॉस तुम्ही मॅक्झिमम बघितला तर 7625 हाच तुमचा मॅक्झिमम लॉस आहे. सो मला माहिती आहे जर मी लूज करतोय म्हणजे तर 7,600च्या वरती माझा लॉस नाही जाणार आहे. पण जर पैसे बनणार असेल तर 17,000, 29,000, 42,000 पण बनवू शकतील, राईट. सो हा एक कुठेतरी बेनिफिट आहे जनरली जर तुम्ही आयर्न फ्लाय बनवत असाल तर. ओके, ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॅक्ट काय चांगला आहे, जर तुमचा IV जरी ड्रॉप झाला तरी तुम्हाला बेनिफिट. इथे बघा जर मी 2950चा PNL पाहिला 10 सप्टेंबरचा एक एक्झाम्पल घेऊया आजचाच, 193 जो आहे तो माझा आज लॉस दाखवते. जर मार्केट ह्याच लेवलच्या आसपास राहिला तर 193 रुपये माझा लॉसमध्ये असणार. बट सपोज जर इथून IV जो आहे तो ड्रॉप झाला बाय 5ने रिलायन्सचा IV ड्रॉप झाला. ओके, नाव यू कॅन सी सेम लेवलवर 2940 जिकडे मला 193चा लॉस दिसत होता तोच मला आज दिसतोय 432चा प्रॉफिट, राईट. सो IV जर तुमचा इथे ड्रॉप झाला तर तुम्हाला इथे बेनिफिट आहे. सो मेजॉरिटी ऑफ द टाइम तुम्हाला इथे थीटाचा बेनिफिट बघायला मिळतो. जर मार्केट साईडवेज असेल किंवा मार्केट त्याच रेंजच्या आसपास एक्सपायर होत असेल तर मी जनरली आयर्न फ्लाय बनवणार. जर मला एक लिमिटेड लॉस स्ट्रॅटेजी पाहिजे असेल तर. आणि तिकडे जर IV जसं जसं तुम्ही नियर एक्सपायर येतात तेव्हा IV हळूहळू ड्रॉप होतो, IVचा इम्पॅक्ट पण हळूहळू कमी होतो ऑप्शन्सवरती. सो बेनिफिट जो आहे तो तुम्हाला इथे बघायला मिळतो आयर्न फ्लायचा. ओके, त्यानंतर जर तुम्ही खाली ते स्क्रोल डाऊन केलात तर तुम्हाला प्रत्येक स्ट्राईक्सचा ग्रिक्स बघायला मिळेल. जसं IV काय आहे, डेल्टा काय आहे, थीटा काय आहे, गामा काय. सो नेट जर तुम्ही पाहिलं तर टोटल ह्याचा 0.01 डेल्टा आला आहे. सो कुठेतरी डिरेक्शनल स्ट्रॅटेजीज नाही आहे, जनरली आपण थोडाफार हेच करूनच चाललो आहे. सो डेल्टामध्ये तुम्हाला एकदम खूप मायनर इम्पॅक्ट पण नाही मिळणार कारण जर डिरेक्शन आली तर, आणि जरी आली तरी आपल्याला माहिती आहे माझा मॅक्झिमम लॉस किती आहे. सो थीटा तुमचा बघा 0.56 आहे कुठेतरी पॉझिटिव्ह. सो दॅट इज द थिंग. तेच खाली जर तुम्ही इथे आला तर चार्ट आहे इकडे जो जनरली प्रीमियमचा चार्ट आहे. तो स्प्रेडची तुमची करंटली व्हॅल्यू आहे 34.10. जेवढी ही व्हॅल्यू ड्रॉप होत जाईल म्हणजे हा पे ऑफ वरती जात जाईल. इथे थोडं इन्व्हर्स आहे, हा पे ऑफ खाली गेला तर हायर व्हॅल्यूज आहे, वरती गेला तर लोअर व्हॅल्यूज आहे. सो जसं जसं हा पे ऑफ हळूहळू वरती जाईल म्हणजे लोअर व्हॅल्यूला जाईल तसा तसा तुमचा जो प्रॉफिट आहे तो वाढत जाईल. सो अंडरलाईनच्या बेसवरती तुमचा प्रीमियमचा ग्राफ किती डीके होतोय किंवा वाढतोय ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि इथे थोडेफार अजून ॲडव्हान्स ॲनालिटिक्स आहेत जे तुम्ही पाहू शकतात. बट स्टील जर तुम्ही फोकस केलात शॉर्ट अँड बटरफ्लायवरती तर ही जी जनरली स्ट्रॅटेजी आहे ती खूप तुम्हाला जास्त इम्पॅक्ट करायला देऊ शकते. कोणती? स्ट्रॅडल बनवायचा आणि त्याला हेज करायचं OTM कॉल आणि पुट बाय करून. ओके, नाव ही स्ट्रॅटेजी बनवायची कधी? जर तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे तो स्टॉक किंवा इंडेक्स जो आहे तो एक कन्सॉलिडेशन झोनमध्ये राहू शकतो, एक साईडवेजमध्ये राहू शकतो. सो तेव्हा मी एखादी स्ट्रॅटेजी बनवणार. सेकंडली जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल, 10 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, लेस दॅन 15 डेज बाकी आहेत, आणि जर तुम्ही इंडेक्समध्ये असाल तर ट्राय टू गो विथ द वीकली ऑप्शन्स. वीकली ऑप्शन्समध्ये तुम्हाला शॉर्ट अँड बटरफ्लायसोबत पण जाऊ शकतात जर एक चांगली रेंज बघायला मिळत असेल तर. आणि सेकंडली ही स्ट्रॅटेजी आहे ती लिमिटेड लॉस आणि लिमिटेड प्रॉफिटमध्ये. सो ज्यांना तो होणारा रिस्क रिवॉर्ड रेशो थोडाफार ॲडजस्टेबल पाहिजे असतो ते जनरली हे बनवू शकता. अजून एकदा तुम्ही जनरली करू शकता की लेट्स से तुम्हाला वाटतं की मार्केट बुलिश जाऊ शकतो. सो मी काय करणार, मी पुट साईडला हेज नाही करणार, मी पुटचा लेग जो आहे फक्त कॉल साईडला हेज करणार. ओके, सो तुमचा जनरली तो ब्रोकन विंग थोडाफार असा बनतो, यू कॅन सी लाईक दिस वन. सो तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे तो बुलिश हलका जाऊ शकतो त्यामुळे मी फक्त पुट कॉल साईडचा जो आहे तो स्पेसिफिकली हेज केला आहे बट पुट साईडचा नाही केला आहे. बट जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर यू कॅन सी इथे तुम्हाला बेनिफिट आहे बघायला, राईट. सो असे पण तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता डिफरंट. जर तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती व्हिडिओ पाहिजे तर तुम्ही सांगा की ह्या ॲडजस्टमेंटवरती व्हिडिओ पाहिजे तो आपण नक्की त्या व्हिडिओज बनवू. ओके, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम.